मी त्या ऑफिसच्या गेटमध्ये होते ना, तेव्हा त्या गेटला मी असा नमस्कार केला आणि मी स्वतःला वचन दिलं, मला सेल्स नाही बोलली, त्या सेल्समध्ये मी टॉप होणार. त्यानंतर मी इतकी मेहनत, म्हणून मी सगळ्यांना सांगते की मेहनत याला तो, तर मुळात मी नेहमी पॉझिटिव्ह असते. तुम्हाला सांगते, मला ते निगेटिव्हपणाच आवडत नाही. निगेटिव्ह व्हायचं नाही आयुष्यात. मी सगळ्यांना सांगते एकच आयुष्य मिळतं. बरोबर. मला माहितीये मागच्या जन्मी तुम्ही कोण होतात, पुढच्या जन्मी तुम्ही कोण आहात, मग ते आयुष्य जितकं जगता येईल तितकं जगा. एक दिवस हा आपला आहे, हा आजचा दिवस मला छान घालवायचा आहे. ह्या पॉझिटिव्ह ह्याने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आयुष्य फार सुंदरच आहे. कारण तुम्ही, आपण म्हणतो ना, पाण्यात जो रंग घालतो तो होतो. मग आयुष्यात चांगलेच रंग घाला ना. त्याला 4-5 ताप यायचा, तर काय तो हा डॉक्टर, तो डॉक्टर, कोणी काहीच सांगे ना. शेवटी एक डॉक्टर म्हणाले त्याचं स्कलला क्रॅक गेला आणि त्याला ताबडतोब ऑपरेशन करा. मग अर्धीच्या तासमध्ये त्याचा, एवढा लहान होता 3.5 वर्षाचा, तर तिकडे ऑपरेशन करायचं सांगितलं. 6 तासाचं ऑपरेशन होणार होते. आपल्याला काही वेळेला कसं योग्य, आई आहे म्हणून भाऊ, आई आहे म्हणून सेंटिमेंटल, प्रत्येक वेळेला राहायची गरज नसते. त्यावेळेला योग्य निर्णय घेणं. आणि हे पण देवाने मला साथ दिली. त्याचे केस आपले युनिट घालतात ना आपले, आणि 3.5 वर्षाचा. मी त्याला म्हटलं, तुला ना आता शाळेत घेऊन जाणार आहे, हवं तुझा बॅच, असं. कण पण रडले नाही मी तेव्हा. त्याच्यासमोर मला रडायचंच नव्हतं. आणि तो गेला ऑपरेशन, 6 तास ऑपरेशन झालं. मी देवाला म्हटलं, देवा, त्याला मी सांगितलं तसं बाहेर आणं बाबा, बाकी माझी जबाबदारी. आणि तू आला बाहेर आणि म्हणाला, आई तू मला फसवलंस, शाळेत नाही, माझं ऑपरेशन झालं. 15 मिनिटं मी ढसा रडले की त्याचं ब्रेन ठीक आहे. आता तुम्ही सुनांबद्दल विचारल्याबद्दल मी सांगते की प्रत्येक सासूने हे लक्षात ठेवायचं की बाहेरचं ते आलेले असते, बाहेरच्या घरातले असते. बरोबर. तुम्ही जेव्हा बाहेरनं आलात तेव्हा तुम्हाला ऍडजस्ट करायला किती वेळ लागला. मग तिने का लगेच ऍडजस्ट व्हावं? मग त्याच्या आधी मुलांना नावं ठेवा बरं तुम्ही, मग सुनांना ठेवा. मुलांना ठेवता नाही ना. तो कसाही वागला तर तुमचा बाब्यात असतो ना. इव्हन माझं आत्ता 2 वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली, 36 टाके पडलेत मला. आणि मग सगळ्यांना चेक देत होते सर. मला चेक दिला तेव्हाची गोष्ट मी बघितली, 16,000. मी मॅडमला, मॅडम 10 जादा लिखाल. ते इतकं मला माहित नव्हतं की मी एवढं काम केलंय, म्हणून मला एवढे पैसे मिळाले. नमस्कार. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्याचा फक्त आस्वाद घेता आला पाहिजे. होय, मी डॉक्टर विष्णू आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये. नेहमीच या चॅनलच्या माध्यमातून इन्स्पायरिंग अशा व्यक्ती तुमच्या समोर मी आणत गेलोय. आजचा हा पॉडकास्ट खरं तर आत्तापर्यंतच्या पॉडकास्टपेक्षाही स्पेशल पॉडकास्ट होणार आहे. कारण असं इन्स्पिरेशन, असं मोटिवेशन किंवा असा काही डोज या आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला भेटणार आहे की जिथे पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा म्हणाल की आयुष्य खूप सुंदर आहे. सो आयुष्यात अनेक चढ उतार येतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात. मी नेहमी सांगतो की प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ. प्रॉब्लेम्स हे आयुष्याचा एक छोटासा हिस्सा आहेत. आपण महत्त्व कशाला द्यायचं, त्या प्रॉब्लेम्सला द्यायचं का आपल्या आयुष्यातल्या आनंदाला द्यायचं, आपल्या जगण्याला द्यायचं, हा आपला प्रश्न असतो. सो आपला जसा दृष्टिकोन असेल ना तसंच आपलं आयुष्य घडतं. सो स्वतःला पेन करून घ्यायचा, स्वतःला यातना द्यायच्या, स्वतःला त्रासात टाकायचं का त्याच यातना असताना सुद्धा मस्त आयुष्य जगायचं आणि इतरांच्या आयुष्यात भरभराट आनंद देण्याचा प्रयत्न करायचा. सो असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे ज्यांच्या माध्यमातून खरंच तुम्हाला खूप प्रेरणा मिळणार आहे. सो मी स्वतः त्या व्यक्तिमत्वाला भेटून खूप आनंदित झालोय किंवा इन्स्पायर झालोय. आणि म्हणूनच आज आपल्याकडं गेस्ट म्हणून जे लाभलेली व्यक्ती आहे त्या म्हणजे अर्चना कुलकर्णी मॅडम. अर्चना मॅडम, पुन्हा एकदा नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आज आमच्या भारी लोक या पॉडकास्ट चॅनलवरती. अर्चना मॅडम, थोडक्यात तुमचा परिचय करून द्या, त्यानंतर आपण ओव्हरऑल एक गोष्ट जाणून घेणार आहोत. माझा ऍक्च्युली जन्म जरी पुण्याचा असला ना तरी माझा पूर्ण म्हणजे बालपण, तरुणपण सगळं मुंबईत गेलं, गोरेगावला. ओके.
आमचं म्हणजे 11वीत असताना म्हणजे फर्स्ट इयर आर्ट्सला असतानाच माझं लग्न झालं. ओके. आणि मग माझे मिस्टर एअरफोर्स मध्ये आहेत, त्यामुळे आम्हाला लगेच पंजाबला जायला लागलं. आणि अगदी डिसेंबर महिना, त्यामुळे थंडीचे दिवस. थंडी तिकडे. इथे म्हणजे मुंबईत म्हणजे घाम नाही येणं म्हणजे थंडी, बरोबर. आणि तिथे म्हणजे अगदी हाडं अगदी बर्फाळतील एवढी तिथे थंडी. आणि एअरफोर्स मध्ये असल्यामुळे ना मिस्टर शिस्तीचे आहेत, म्हणजे त्यामुळे त्याचा मला पुढच्या आयुष्यात ना खूप उपयोग झाला. जेव्हा योग्य ठिकाणी योग्य ते डिसिजन काय करायचं हे म्हणजे फार गरज आहे, म्हणजे त्यामुळे मला फार उपयोग झाला त्यांच्या एअरफोर्स मध्ये असण्याचा आणि शिस्तीचा शिस्त. सुद्धा. पण तुम्ही शिस्त म्हटलात, पण आजची जी पिढी पाहिली, आजचे तरुण तरुणी पाहिल्या, शिस्त लावणारा जोडीदार असेल किंवा शिस्तीचं जे म्हणतो, तर मग तिथे कुठेतरी आमच्यावरती जबरदस्ती केली जाते, आम्हाला आमच्या स्वप्नांना काही फ्रीडम नाहीये, अशा प्रकारे सुद्धा अनेक मुली किंवा अनेक लोक बोलत असताना आपल्याला जाणवतं. सो तुम्ही या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतलं. सो कसा या शिस्तीचा फायदा झाला किंवा कशा पद्धतीनं तुमच्या लाईफमध्ये या शिस्तीमुळे काही व्हॅल्यू एडिशन झाली ते जाणून घेऊयात. हो, कुठेही म्हणजे असं झालं, जेव्हा जेव्हा मला चान्स मिळाला किंवा जेव्हा जेव्हा मला एखादी गोष्ट करावीशी वाटली, त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी सांगितलं की हे करायचं तू कर. मला तेव्हा आमची शाळा होती ज्यात इंग्लिश चांगलं नव्हतं, बरोबर. इंग्लिशला एवढं महत्व नव्हतं, त्यामुळे इंग्लिश अगदीच कच्चं, आय एम यू आर असं नेमकं घ्यायचं आम्हाला. पण माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं तू इंग्लिश वाच, तुमचं इंग्लिश सुधारलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या त्या गोष्टी आता आपण वाचलं पाहिजे मिस्टरांनी सांगितलं म्हणून. यामुळे मला पुढे त्याचा इतका फायदा झाला. अर्थात तुम्हाला स्वतःला पण स्वतःला मोटिवेशन दिलं पाहिजे. ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला पुढच्या आयुष्यात अगदी. ग्रेट. पण जसं आता सांगितलं की खूप अर्ली एजमध्ये लग्न आणि त्यानंतर संसारांची सुरुवात. मग संसार करत असताना तुमच्या स्वतःचे छंद, तुमच्या स्वतःचा आनंद आणि स्वतः आनंदी राहणं किंवा मुलं, ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही ते कसं जमवलं? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर सगळीच मजा आहे. म्हणजे माझं लग्न झालं, मग लागोपाठ म्हणजे 2 मुलं झाली. मग आम्ही वसईला जागा घेतली. तर मी साधारण नोकरीचं माझी मजा सांगते, म्हणजे ती खूप छान आहे अगदी सगळं ते. तर मग मुलं मोठी होत होती, आमची जागा लहान होती, अगदी 1 रूम किचन होतं. बर. तर मग आम्ही चौघांनी सासू सासरे, तर मुलांना हुशार आहे, तर आपल्याला 1 बेडरूम हॉल किचन असायला पाहिजे. त्यावेळेला मिस्टर एकटेच कमवत होते, तर मी म्हटलं आपल्याला बेडरूम हवी म्हणून नाही, मुलांना अभ्यासाला रूम हवी, म्हणून ऍटलीस्ट 1 बेडरूम हॉल किचन म्हणून आम्ही बसायला घेतलं. पण मिस्टरांना त्या एकटेच कमावते आणि एवढे जण आम्ही 6 जण. आम्ही विचार केला की आपण जॉब करूया. तेव्हा एक रिअल इस्टेटची कंपनी होती जी नवीनच त्यांचं सुरू झालं होतं. बर. तर मग मी म्हटलं चला आपण जाऊया तिथे, आपल्याला जॉब मिळेल तो करूया. मुलं तशी मोठी, म्हणजे मला काय त्याचं टेन्शन नव्हतं. स्वयंपाक वगैरे करून गेलं तर ते मॅनेज करू. ते CV लिहायला घेतलं. CV म्हणजे आहे काय, ग्रॅज्युएट नाही, इंग्लिश येत नाही, कम्प्युटर येत नाही, म्हणजे सगळं नकार जास्त होता. आणि आपण टिपिकल त्यावेळी 40 वर्षापूर्वीच्या बायका त्याप्रमाणे टिपिकल साडी, एवढं मोठं मंगळसूत्र, हातातील बांगड्या, तेल लावून एक वेळी, म्हणजे असं असतात ना. बरोबर बरोबर. तिथे CV घेऊन गेले आपण त्या. तर ती रिसेप्शनिस्ट मला असं बघितलं, हा काय, येस. मी म्हटलं जॉबसाठी आले. जॉबसाठी? आमच्याकडे कुठला तुमच्यासाठी जॉब नाही. तर मी म्हटलं हो कुणासाठी आहे? तर ती म्हटली सेल्ससाठी, सेल्समध्ये आहे. तर मी म्हटलं मला चालेल सेल्समध्ये. तर ती हसली, म्हणजे आम्हाला नाही जाणार, कारण त्यांना कसं बघायचं स्मार्ट एकदम टिप टॉप, हे काय बावळट आलं ध्यान. बोलली नसेल तरी मला कळलं तिला. पण मी म्हटलं आता जिद्द थोडस ना आपल्यामध्ये जिद्द, लक बीक असलं ना तरी असलं तरी थोडं लक असायला लागतं. मला कळलं की आतमध्ये CMD बसलेले आहेत. मी तिला रिक्वेस्ट केली, प्लीज मला येतात त्यांना भेटून देशील का? तरी म्हणजे जाऊ दे, हिला नाहीच म्हणायचं, तर आज जाऊन नाही ऐकून येईल. म्हणजे जागा ती सरांना सांगितलं की ते तिच्यामध्ये काही नाही आहे CV मध्ये,
पण ती येते. मग ते बसले आणि त्यावेळेला बघा पीसीओ खूप होते, बरोबर. बाहेर पीसीओ असायचे, मोबाईल हे घरोघरी फोन नव्हते नव्हते. तर मी आत गेले, सरांनी असं बघितलं मला, असं म्हणजे तर ते म्हणले बेटा हमारे ऑफिस में जगह नहीं है, बाहर पीसीओ में है, पीसीओ है वहां बैठ. मला झालं माहित नाही, मी फटकन उठले. पीसीओ में करना है तो मेरे घर के बाजू में ना करूं, आपके ऑफिस के बाहर क्यों करूं, आपके ऑफिस में जगह होगी तब मुझे बुलाना, थँक्यू थँक्यू. तर त्यांचे सेक्रेटरी बसली होती. ती म्हणली हिच्या सीव्ही मध्ये सगळा नकार असून तिच्या बोलण्यामध्ये घट्स आहे, आता तिला वाटतं. वय वर्ष 37 होते म्हणजे बघा. आणि मी म्हटलं अगं आपल्याला एवढी गरज असून असं का मी बोलले, आता परत पण जाता येणार नाही, जाऊ दे घरी जाऊया. दुसऱ्या दिवशी तिथेच असल्यामुळे त्यांचा ट्यून आला, म्हणजे मॅडमनी मला बोलवलं. मी त्या ऑफिसच्या गेटमध्ये असते ना, तेव्हा त्या गेटला मी असा नमस्कार केला आणि मी स्वतःला वचन दिलं, मी ज्या सेल्समध्ये रिसेप्शनीचं बरोबर होतं, म्हणजे ती चुकली नव्हती, मला सेल्स नाही बोलली, त्या सेल्समध्ये मी टॉप होऊन दाखवलं. वा. आणि तो पाऊल आठ टाकलं. त्यानंतर मी इतकी मेहनत, म्हणून मी सगळ्यांना सांगते की मेहनत याला तोड नाही. तुम्हाला मेहनतीला दुसरा हे नाही, पर्याय नाही. शिकायची तयारी, मेहनत आणि ध्येयाला ध्येय ठेवायचं की इथे मी पोचणार. म्हणजे तुम्हाला सांगते मी ही मेहनत केली, इंग्लिश येत नव्हतं, त्यांचं इंग्लिश ऐकायची, ते लोक कसे जातात, मला फक्त चावी देऊन थँक्यू होण्याचं काम दिलं होतं. हो. आणि त्यातनं मग हळूहळू सरांच्या लक्षात आलं की सगळ्यात जास्त बुकिंग हे कोणाची सही आहे, कारण त्यांना वाटलंच नाही की मी करत असेल. मी माझं कुठेही हे केलं नाही, म्हणजे की मी आता सेल्स करते किंवा मला आमची जी मॅडम होती तिने मला खूप सपोर्ट केला. ती म्हणजे तू कर ना सेल्स, तू साईटवर जाते सगळ्या कस्टमरना घेऊन, मग तू का नाही बुकिंग करत. तो दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे, ती म्हणजे सगळ्यात जास्त कुणाचीच नाहीये. अक्षर घाणेरडं आहे त्यामुळे ही घाणेरडी सही कुणाची. ते म्हणले की अर्चना आहे ना की, तेव्हा त्यांना कळलं. आणि त्यानंतर जे प्रत्येक ह्याच्यात म्हणजे मला तुम्हाला असं मजा आहे ती सगळी सांगायला आवडेल. त्यानंतर दिवाळीला आम्हाला बोनस असतो, म्हणजे आमचा इन्सेंटिव्ह असतो. बरोबर. तर मी सेल्समध्ये हेच मला माहित नाही, मी करायचं बुकिंग आणि द्यायचं. मला ही नोकरी टिकवायची. थोडक्यात मला त्यातनं काय मिळणार आहे हा आस्पेक्टच नव्हता, मी फक्त करणार आहे, माझं बेस्ट देणार. हा, माझा बेस्ट देणार आणि मला ही जवळची घराजवळची नोकरी टिकवायची, काय माझ्या डोक्यात काही नव्हतं. आणि मग सगळ्यांना चेक देत होते सर, मला चेक दिला तेव्हाची गोष्ट मी बघितली 16,000. मी मॅडमला मॅडम 1-0 जादा लिखाल. ते इतकं मला माहित नव्हतं की मी एवढं काम केलंय म्हणून मला एवढे पैसे मिळाले. आणि ती म्हणजे पागल बी गेलाय का तू, ते 13 आहे बरोबर आहे. मी एवढी रडायला लागली, बापरे एवढी पैसे मला असं. आणि तेव्हा दिवस आणि खरोखर द बेस्ट सेल्स पर्सन म्हणून मी बाहेर पडली. सुपर. माझा एकटीचा सेंड ऑफ पण झाला आणि माझ्या एकटीला माझ्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांचं. सुंदर. म्हणजे किती वर्ष तिथे सेवा दिली? तर 15 तरी असेल, 15 ते जास्तच असतील एवढे वर्ष. 37 नंतर ना पहिला आणि शेवटचा जॉब. हो, त्यानंतर नाही. मग तोपर्यंत मग मुलांची शिक्षणात नोकरी करायचा उद्देश असा होता की मुलं दोघे हुशार आहेत, ते शिक्षण झालं पाहिजे, मोठी झाली पाहिजे, त्यांना पैशामुळे अडता कामा नये, हा उद्देश होता. तो साध्य झाला. मग मुलांनी सांगितलं आता नको, आता तू जॉब सोड, असं नाही. ग्रेट. सो पॅरेंटिंग करताना म्हणजे आता आजकाल पॅरेंटिंग विषयी बरंचसं असं बाऊ झालेलं आहे. म्हणजे मी आता गर्भसंस्कारांवरती काम करतोय. सो आजचं जर लाईफस्टाईल बघितलं आत्ताच्या मुलींचं किंवा आत्ताच्या त्या मुलांचं किंवा न्यूली मॅरिड कपल्स असतील, सो बरेचदा आज आता पाहिलं तर डिंक नावाचा एक कन्सेप्ट आला. म्हणजे काय, ड्युअल इन्कम नो किड्स. म्हणजे बरेचसे लोक बाळाला जन्मालाच घालायला नको म्हणतात, पण म्हणतात ना की मातृत्वाशिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण आहे. बरोबर. सो तुमच्या आयुष्यात जेव्हा मातृत्व आलं आणि त्यानंतर तुम्ही करिअरला सुरुवात केली, बरेचदा आज माझ्याकडे लाखो स्त्रिया ऐकत असतात मला. सो त्यातनं मला एक जाणवतं की बरेचदा काही वेळेला गिव्हअप केलं जातं की आता मुलं झालेत, मग लग्न म्हणजे मुलं झाल्यानंतरचं खरं तर 3 आयुष्य मी म्हणेन
की पहिलं लग्नाआधीचं आयुष्य स्त्रीचं, मुलं झाल्यानंतरचं आयुष्य, असं लग्न झाल्यानंतरचं आयुष्य आणि मुलं झाल्यानंतरचं आयुष्य. सो ह्या फेजेसमध्ये बरेचदा अनेक स्त्रिया अडकून पडतात. तुमच्या आयुष्यात त्या प्रसंगामधून तुम्ही कसं मार्ग काढलात किंवा तुमचा अप्रोच कसा होता? नाही, माझं एक तर मुळात मी नेहमी पॉझिटिव्ह असते. तुम्हाला सांगते, मला ते निगेटिव्हपणाच आवडत नाही. निगेटिव्ह व्हायचं नाही आयुष्यात. मी सगळ्यांना सांगते एकच आयुष्य मिळतं. बरोबर. तुम्हाला माहितीये मागच्या जन्मी तुम्ही कोण होतात, पुढच्या जन्मी तुम्ही कोण असतो. मग ते आयुष्य जितकं जगता येईल तितकं जगा. एक दिवस हा आपला आहे. हा आजचा दिवस मला छान घालवायचा आहे. ह्या पॉझिटिव्ह ह्याने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आयुष्य फार सुंदरच आहे. कारण तुम्ही, आपण म्हणतो ना, पाण्यात जो रंग घालतो तो होतो. मग आयुष्यात चांगलेच रंग घाला ना. आणि जगी सर्व सुखी असा कोण कोण आहे, विचारी मना तुझे शोधून पाहे. हे तर अगदी सर्वांना माहितीये. मग ते देवाला नाही चुकलं तर आपल्याला काय चुकणार हो? काय तर मग आपण का असं हे करायचं, इतकं गिवअप सारखं प्रत्येक गोष्टीत का करायचं? त्यातनं मार्ग निघतो आणि अक्षरशः मार्ग असतो. फक्त आपल्याला विचार करायला लागतो की यातनं मार्ग कसा काढायचा. माझ्या आयुष्यात पण अगदी खूप मोठा म्हणजे प्रसंग आला. माझा मुलगा 3.5 वर्षाचा होता, धाकटा मुलगा. खेळता खेळता पडला आणि त्याला डोक्यातलं पाण्याचं CSF लीक झालं. ओके. नाकात नाही येत होतं. पण आम्ही काय डॉक्टर नाही. त्याला 4-5 ताप यायचा. तर काय तो काय तो हा डॉक्टर तो डॉक्टर कोणी काहीच सांगेना. शेवटी एक डॉक्टर म्हणाले त्याचं स्कलला क्रॅक गेला आणि त्याला ताबडतोब ऑपरेशन करा. मग अर्धीच्या तासमध्ये त्याचं, एवढा लहान होता 3.5 वर्षाचा, तर तिकडे ऑपरेशन करायचं सांगितलं. 6 तासाचं ऑपरेशन होणार होतं आणि सही करायची असते तिथे. कळलं, तो महिनोन-महिने तो आजारीच होता त्या या आजारामुळे. आम्हाला नंतर कळलं. तर तिथे 60% हे होतं, चान्सेस. चान्सेस होते. तर सगळं खाली गे असं सही म्हणजे आपल्याला काही वेळेला कसं योग्य आई आहे म्हणून भाऊ, आई आहे म्हणून सेंटिमेंटल, प्रत्येक वेळेला राहायची गरज नसते. त्यावेळेला योग्य निर्णय घेणं. आणि हे पण देवाने मला साथ दिली. तर मी म्हटलं मी सही करणार याच्यावर. मी देवाला एकच सांगितलं, ह्याला डोकं चांगलं ठेव, ब्रेन. बाकी सगळं मी जबाबदार. काय एखादा अवयव झाला तर आय एम केपेबल ऑफ डुइंग. पिठाचं डोकं मात्र म्हणजे ब्रेनच ऑपरेशन ना. बरोबर. आणि सही दिली सगळं. आयाची असते का, आणि आयाचीच असायला पाहिजे. कारण खरंच असली वेळेला योग्य डिसिजन. पण आता मी सांगते, तो त्याचे केस आपले युनिट घालतात ना आफ्टर. आणि 3.5 वर्षाचा. मी त्याला म्हटलं तुला ना आता शाळेत घेऊन जाणार आहे, हवं तुझा बॅच असं. कण पण रडले नाही मी तेव्हा. त्याच्यासमोर मला रडायचंच नव्हतं. आणि तो गेला ऑपरेशन, 6 तास ऑपरेशन झालं. मी देवाला म्हटलं, देवा त्याला मी सांगितलं तसं बाहेर आणं बाबा, बाकी माझी जबाबदारी. आणि तू आला बाहेर आणि म्हणाला, आई तू मला फसवलंस, शाळेत नाही माझं ऑपरेशन झालं. 15 मिनिटं मी डछा रडले की त्याचं ब्रेन ठीक आहे. आणि आता तू मला सांगते, तो सगळ्यात जास्त शिकलेला आहे आमच्या घरात. वा. तो 2 महिन्यापूर्वी आज जर्मनीला असतो, तर उद्या दिल्लीला असतो, तर परवा आणि कुठे असतो हाँगकाँगला असतो. डबल MBA केलेलं आहे. ऑस्ट्रेलिया जाऊन त्याने परत MBA केलं. पण त्यावेळेचा तो डिसिजन, माझा मुलगा म्हणजे किती प्रेम करते असं करत, जर काय नको जाऊ दे आहे तसाच असू दे, नको ऑपरेशन केलं असतं तर काय झालं असतं. म्हणजे कठोर विठोर तेव्हा लोक खूप मला नावं ठेवली. पण त्यावेळेला मला एकच होतं, त्याला जर चांगलंच आयुष्य दिलं पाहिजे. त्याला फार गरज आहे योग्य वेळी आईने योग्य डिसिजन घ्यायला. ॲब्सोल्युटली. आई कणखर आणि खंबीर असेल तरच छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे आईच्या बाबतीत सांगायचं झालं, आजी म्हणजे आग्र्याला जायची जेव्हा वेळ आली तेव्हा माहिती होतं की कदाचित परत येईल नाही येईल, बट तरी सुद्धा 9 वर्षांच्या शंभूराजांना आजीनं पाठवून दिलं की जा वडिलांसोबत. रियालिटी काय म्हणजे ती कठोर डिसिजन होती. आणि त्या डिसिजन घेणाऱ्या तशा त्या आई आज काळाची गरज आहे मला वाटतं. बरोबर गरज आहे. आणि आजकाल तर फार गरज आहे. आपण जे पेपर बोलतो किंवा काय
त्या बातम्या ऐकतो, त्याच्यावरनं तुम्ही जे कार्य करता ते किती महान आहे हे माझ्या लक्षात आलं, की ह्या सगळ्याची जनजागृतीची स्पेशली बायकांना किंवा त्यांच्या नवऱ्यांना पण, त्यांच्या घरच्यांना पण, घरच्यांना पण. सगळ्यांना ह्याची गरज आहे की डोळे उघडा. तुम्ही का कर, मी नोकरी करते, तुम्ही नोकरी करता, ह्याचं काय वेगळं नाही. तुम्ही तुमच्या घरासाठी करता, बाजूवाल्यासाठी करता का? मग त्याच्या प्रत्येक गोष्टीचा भाव करायची गरज नाही. ते सांभाळून ते तुम्ही करता, ते सांभाळून तुम्हाला मुलांचं करणं हे तुमची ड्युटी आहे. यू आर नॉट डुईंग एनी फेवर टू दॅट चाइल्ड, यू आर डुईंग युअर ड्युटीज. ऍब्सोल्युटली. आणि जर का तुम्ही या प्रकारे आम्ही किती उपकार केले, आम्ही किती खस्ता खाल्ल्या तुमच्या मुलांसाठी असं म्हणू नका. मग त्याचं रिपरकेशन जेव्हा मोठी झाल्यावर येतं तेव्हा तुम्हाला असं वाटतं, अरे हा मुलगा मला असं का बोलतो, अरे तुम्ही तेच बोललात. त्यामुळे त्याची फार गरज आहे की व्हॉट एव्हर यू आर डुईंग, यू आर डुईंग युअर ड्युटीज. ऍब्सोल्युटली. 100% केलीच पाहिजे तुमची. आई वडील दोघांचं कर्तव्य असं माझं मत आहे. नाही, अगदी बरोबर आहे ना. रियालिटी आहे ती, रियालिटी आहे. सो या सगळ्या प्रवासामधून पुढे जात असताना जॉबमधले तुमचे अनुभव, घरातलं पॅरेंटिंग म्हणजे मुलांवरती जॉब करत असताना मुलांना घरी ठेवून जाणं. आजकाल मी पाहतोय की बरेचदा म्हणजे मूल झाल्यानंतर आई मुलाला सोडायलाच तयार नसते आणि ते कवटाळून बसणं आणि ओव्हर पॅम्परिंग, आणि त्याच्यामुळे जसं मगाशी बोलत होतात की आपण पांगळं बनवतोय, ती स्ट्रेंथ देण्याऐवजी ते पांगळं बनवतोय. आज तुमची दोन्हीही मुलं एवढ्या छान पद्धतीनं शिकलीत, आज ते बाहेर आहेत, खूप छान पद्धतीनं काम करतायत आणि एवढ्या सुंदररित्या. तुम्ही मगाशी बोललात की सून आहे आणि आता सुनेसोबत माझं छान जमतं. सो सासू सुनांची भांडणं ही आपण आजपर्यंत पाहत आलोय, घराघरात मध्ये असणाऱ्या त्या गोष्टी आहेत. बट तुमच्याकडे असणारी पॉझिटिव्हिटी आणि तुमच्या घरातलं असणारं वातावरण, तुमच्या सासू सुनांमधलं असणारं वातावरण, हे तुम्ही कसं पॉझिटिव्ह मेंटेन करता? ऍक्च्युली आता जर काय झालंय माहितीये, मला असं वाटतं, म्हणजे माझा विचार सांगते की हल्ली 1 किंवा 2 मुलं असतात, त्यामुळे त्या मुलांच्या बाबतीत ना खूपच पॅम्परिंग, ओव्हर पॅम्परिंग केलं जातं. अगदीच ते म्हणजे त्यांना नाही माहिती नाही. बघा, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ते पाहिजे, मला पिक्चर पाहिजे, मला हे पाहिजे. हे आई वडिलांचं खूप इतकं झाल्यामुळे त्यांना नकार ऐकून घ्यायची सवय नसल्यामुळे त्यांचं मन कमकुवत झालेलं आहे. आता तुम्ही सुनांबद्दल विचारल्याबद्दल मी सांगते की प्रत्येक सासूने हे लक्षात ठेवायचं की बाहेरचं ते आलेले असते, बाहेरच्या घरातली असते ती. बरोबर. तुम्ही जेव्हा बाहेरनं आलात तेव्हा तुम्हाला ऍडजस्ट करायला किती वेळ लागला. मग तिने का लगेच ऍडजस्ट व्हावं? तिच्या घरच्या पद्धती वेगळ्या असणार, तिचे खाण्यापिण्याची पद्धत वेगळा असणार, सगळ्या पद्धतीचं तिच्या वेगळ्या, अगदी देवधर्मापासून तिच्या वडिलांनी वेगळी ठिकाणी देव केले असणार. तर हा विचार करून तुम्ही त्यांना घ्या ना जवळ. मला नाही मिळतात, मला 2 मुलगे आहेत आणि मला 2 सुना आहेत. कधीतरी मी आपल्या मुलांबद्दल जाऊन वाईट बोलते का? माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा नाही. मग सुनांबद्दल का बोलता तुम्ही? काय गरज आहे बोलायची तुम्हाला? तुम्हाला समजा एखाद्या सुनेबद्दल वाईट एखादा काय, आपल्यात पण दोष असतात, सगळ्या माणसात दोष आहेत. मग तिच्याबद्दल काय वाटतं, तिला डायरेक्ट बोला तुम्ही, ते इकडे बोल, तिकडे बोल, बहिणीला फोन कर, आईला फोन कर, जावेला फोन कर, मैत्रिणींना सांग. गरज नाहीये. त्याच्यामुळे त्या डिप्रेस होतात. कुठेतरी जर त्यांना कळलं की आपल्याबद्दल बोलतात, मग तिथे विष कालवलं जातं आणि मग जे वाद होतात त्याच्याकडे कधीच हे करायचं नाही. माझ्या सुनांना 1,00,000% खात्री आहे की आपल्याबद्दल आपली सासू चक्कारी बाहेर बोलणार नाही. हा मी नियमच ठेवलेला. मग त्याच्या आधी मुलांना नावं ठेवा बरं तुम्ही, मग सुनांना ठेवा. मुलांना ठेवता नाही ना. तो कसाही वागला तर तुमचा बाब्यात असतो ना. हे माझी ठराविक, मी ठरवूनच हे केलं. त्यामुळे माझ्या दोन्ही सुना कर्तबगार पण आहेत, हुशार आहेत आणि फार म्हणजे आमचं वातावरण तुम्हाला सांगायला गेली, माझी सून आहे, मुलगी नाही. वा, सुंदर, अप्रतिम. सो एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे की एवढं पॉझिटिव्ह म्हणजे वातावरण तुमच्या स्वतःमधलं किंवा तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा कसा आणि कधी डेव्हलप झाला असावा असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ना, मी मुळातच म्हणजे पहिल्यापासूनच अशी असावी, कारण मला असं पटकन गिवअप करता येत नाही. त्यामुळे ते पॉझिटिव्हनेस येतो की काय असं मला वाटतं. बट कोणीतरी या प्रवासामध्ये अर्ली चाइल्डहुडमध्ये कोणीतरी असं असेल की ज्याच्या माध्यमातून एक इन्स्पिरेशन मिळालं की चला लाईफमध्ये गिवअप करायचं नाही. सो
असं काहीतरी घटना घडल्या असतील? नक्कीच माझी आई खूप म्हणजे हुशार होती, लेखिका होती. तिला सगळं करायला जीवनात आवडायचं. किंवा हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे. ती पण असंच होती. कविता म्हणून राहायची, मुलांचे नात बसवायची. स्वतः टीचर होती शाळेत. वा. त्यामुळे तिच्याकडे बघून आणि ती नेहमी म्हणायची, "आयुष्यात नुसतं बसायचं नाही. काहीतरी करत राहा. देवाने एकच आयुष्य दिलंय, तुला एवढे गुण आहेत. प्रत्येक ह्याच्यात तू ट्राय करायचं, पण गिव्ह करायचं नाही." त्यामुळे तिचे हे संस्कार झाल्यामुळे मला असं आवडत नाही. तुम्हाला कधीच दिसणार नाही मी अशी टीव्ही समोर 1 तासाच्या वर बसले तर यार मी हे काय करते? काय आहे? असं मला नाही आवडत जास्त बसायला. मी लगेच काहीतरी करणार, काहीतरी लिहिणार तरी, काहीतरी करणार तरी, असं माझं आहे. इव्हन माझं आत्ता 2 वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली. 36 टाके पडलेत मला. बापरे. त्याच्या आदल्या दिवशी मी शूटिंग करून आले. तर मी सहज आमचं एअरफोर्समधलं हॉस्पिटल आहे, त्यामुळे आम्ही तिथनंच औषधं घेतो. मिस्टरांना म्हटलं बहुतेक वयामुळे वीकनेस आलाय वाटतं. मग जाऊया आपण दाखवूया आमच्या डॉक्टरना. मी गेले तिकडे. ते म्हणले ECG काढा. आणि असं कळलं की जवळजवळ 80-85% ब्लॉकेज आहे. हो. आणि मग लगेच मग ते कार्य झालं, हे झालं. सह्याद्रीमध्ये माझं छान झालं ऑपरेशन व्यवस्थित. डॉक्टर आले आणि ते म्हणले ऑपरेशन म्हणून वर आल्यावर ICU मधनं वर आल्यावर म्हणाले कोमोड. मी म्हटलं डॉक्टर कोमोड नाही घ्यायचा मला. म्हणजे हे आपण तुम्ही तुमच्या मनाला किती स्ट्रॉंग करता हे तुमच्यावर असतं. कळलं? तर मी म्हटलं मी चालत जाऊ. तर डॉक्टर छान मिळायला लागतात. मी सांगते इतके छान डॉक्टर मिळाले मला. ते म्हणले तुम्हाला चालता येते? हो, जा ना मग. असं. वा. मी एकदाही माझ्या सुनेनी मग 1 महिना वर्क फ्रॉम होम घेतलेलं. तिला वाटलं एवढं मोठं ऑपरेशन, हार्ट अक्षरशः. म्हणजे मी मजेने म्हणते माझी मारुती सारखी छाती फाडली, पण राम नव्हता, बहुतेक हरीण मारायला गेले असणार मिस्टर. आज मजेने मी म्हणते. तर असं झालं. त्यामुळे मी स्ट्रॉंग तिची बिचारीने की बाबा आईंना मी अंघोळ घालीन असं. देवाच्या कृपेने मुलीसारख्या सुना आहेत माझ्या. पण मी तिला म्हटलं नाही, मला नाही अंघोळ घालायची. मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही करताय ते केवढं. आणि मी करायला गेले. 2 महिन्यांनी शूटिंगला गेले. वा. हे आपल्यात असेल म्हणजे तुम्ही विचारलं पॉझिटिव्हनेस आपल्यात स्वतःत असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल तर निगेटिव्ह, तर मग मी निगेटिव्ह. मी नेहमी सांगते जर का तुम्हाला मला आता ब्लड प्रेशर आहे, डायबेटीस आहे, हे तर आहे, भरपूर आहे सगळं. मग मी जर रोज सकाळी माझी मुलगा, सून, मिस्टर, नात आणि मी असे आम्ही गप्पा मारत चहा पिताना बसतो. रोज उठून जर मी रडायला लागली त्याने माझं आजार पण कमी होणार आहे का? बिलकुल नाही. पण मी जर रडायला लागले तर बाकीचे निगेटिव्ह होतात. सकाळी सकाळी रोज उठून आई काय आहे कटकट. मग मी तर सगळ्यांना सांगते ज्यांना अशी सवय आहे घरात बसून रडायची त्यांनी खरं चौकात जाऊन रडावं. कमी होत असेल तर बरं आहे ना. सगळेजण ऐकून लवकर कमी होईल. तुमचं नाही होत ना, मग का रोज रडता? काय मिळतं तुम्हाला? तुम्ही जा डॉक्टरकडे, औषध घ्या. रडून कमी होणार नाहीये मग रडायचं नाही. तर हे मी ठरवलंय. म्हणून मी सांगते ज्यांना खरंच असं व्हायचं असेल म्हणजे छान, तर पहिलं तुमचं मन स्ट्रॉंग करा. सो तुम्हाला वाचनाचा वगैरे काही छंद होता? लहानपणी फार होता. त्यानंतर लग्न झाल्यावर म्हणजे मुलं आणि सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे माझा तो छंद म्हणजे मग नाही करता आला, वेळ मला मिळाला नाही. आणि त्यानंतर मग जेव्हा मोबाईल वगैरे आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला 4 ओळी लिहिता येतात चांगल्यापैकी. वा. त्यामुळे मग मी लिहायला लागले. असं झालं ते. ओके. कारण बरेचदा आपण जे ऐकतो, जे पाहतो, जे आपल्याला मिळालेलं आहे तेच आपल्यामधून बाहेर पडत असतं. कारण ज्या पॉझिटिव्हिटी मिळाल्या, तुम्ही सांगितले की आई खूप कणखर होती, आई खूप पॉझिटिव्ह होती. सो तिकडून ते बाळकडून आईकडून मिळालं आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये जाणवते. नॉर्मली एवढे सगळे आजार असल्यानंतर नॉर्मली लोकांना छोटंसं काही झालं तर लोक डोक्यावरती घेऊन बसतात की आणि त्या ओझ्याखालीच तिथे जपले जातात. पण एवढे सगळे असताना वाय टू व्हॅल्यू देम, व्हॅल्यू आवर लाईफ अँड लिव्ह द लाईफ. अक्षरशः. आणि एवढं सुंदर आयुष्य तुम्ही जगत आलात. सो पॉझिटिव्हिटी म्हणजे वाचनाचं मी मुद्दाम म्हणून विचारलं कारण वाचन करत होतात तर सर्वसाधारण कशा प्रकारच्या गोष्टी वाचायला आवडायच्या?
त्यावेळेला मी म्हणजे मला असं म्हणजे मी वाचायची ते दिवाळी अंक वगैरे असंच, त्यामुळे लिमिटेड सोर्सेस होते. हा हा अगदी. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी जेव्हा एअरफोर्समध्ये असताना इंग्लिश अगदीच कच्चं होतं, त्यामुळे ते सांगायचे तू इंग्लिश वाच. मग इंग्लिश वाचायला सुरुवात केली, जे काय मिळेल ते असं करून थोडंसं इंग्लिश आपलं सुधारलं पाहिजे, अशाच टाईपचं मी हे केलं असं. पण मला ना एक फार छान आवड आहे माझी, की कुठेही गेलं तर चान्स घेऊन बघायचा. नाही एखादी गोष्ट करावीशी वाटली तर ती ट्राय करायची. उद्या असं नाही म्हणता कामा की मी ही ट्राय केली नाही, आता दुःख होता कामा नये. मी साधारण 65 वर्षाची असताना आम्ही पुण्यात आलो. मला वाटतं मी एक ऍड बघितली की ब्युटी कॉन्टेस्ट आहे. बर. 50 वर्षातील आणि खाली नंबर होता. तर मी होते 65 वर्षाची. मी फोन केला तिकडे, तर त्या म्हणलं का हां बोला काय. म्हटलं अहो तुम्हाला भाग घ्यायचा आहे का. म्हटलं नाही ना भाग घेता येणार, घ्यायचा आहे पण नाही येणार का. तो म्हटलं अहो तुम्ही 50 लिहिले, मी 65 वर्षाची. मॅडम 40 नंतर 50 नंतर तर बायका आरशात बघायला लागतात, तोपर्यंत संसारात इतक्या रमलेल्या असतात की त्यांना स्वतःकडे बघायला वेळच मिळत नाही. आणि आता तुम्ही म्हणताय तर तुम्ही वय कमी ठेवलंय. लोक तुम्ही म्हणे उद्याच्या उद्या भेटायला, आम्ही लगेच गेले भेटायला. बापरे. तर त्या म्हणल्या तुम्ही घेणार. म्हटलं तुम्ही वय वाढवा मी घेईन. असं करून मी त्यात त्यात तर भाग घेतलाच. पण इथे आपल्या पिंपरी चिंचवडचं झालेलं कोण एक आमदार आले होते, नाव आता विसरले, 2-3 वर्षापूर्वी. तिथे प्रार्थना बेरे गेस्ट आल्या होत्या. तर तिकडच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये माझं पहिलं बक्षीस मिळालं मला. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे एज ऑफ 66-67. मी बिनधास्त आहे, म्हणजे काय काही वाईट नाहीये हे. ह्याच्यात Absolutely आपली हौस आपली आवड प्रत्येकाला असते. आणि आता तुम्ही बघा ब्युटीच्या ह्याच्यात वरचं वय नसतं. म्हटलं हे ह्याचं मी सुरू केलंय. नाही, मी नाही केलं. पण मी सांगते म्हणजे आता 70 आणि 75 आणि 80 वर्षाच्या बायका त्यात येत आहेत. तेव्हाच त्यांची स्वप्न असतात, तेव्हाच त्यांना जरा करावंसं वाटतं. आणि तुम्ही मला मिळालं पहिलं हे खरंच छान आहे, पण नका ना देऊ बक्षीस. त्यांना त्या स्टेजवरनं जायचा अनुभव, त्यांना तो उभं राहायचा अनुभव. आणि मी ह्या ह्याच्यात आहे, मी काहीतरी करू शकते. मी तर सगळ्यांना सांगेन, ज्यांना म्हणजे तरुण म्हाताऱ्या लहानापासून कुणाही, की हातात मोबाईल आहे म्हणजे तुमच्या हातात जग आहे. आणि देवाने प्रत्येकाला एक चांगला गुण दिलाय हो. Absolutely. शोधायचं तुमचं काम. तुम्ही शोधणार नाही मग तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्ही एक मोबाईल आहे, तुम्ही लिहा आणि टाका. सोशल मीडियावर टाका. काही आहे ना तुम्ही नाच करा, टाका सोशल मीडियावर. गाणं घ्या, टाका सोशल मीडियावर. त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. हातात जग असताना जर तुम्ही म्हणता मी काय करू, म्हणजे खरंच तुम्ही दुर्दैवी आहात असं मला वाटतं. जगात प्रत्येकाला एक गुण दिलाय, शोधा. बरोबर. शोधायचं काम सुद्धा देवाने करायचं तर ते जमणार नाही. आपण म्हणतो ना की नशीबवान, हातात सगळं काय हेच नशीब आहे आपला. जग मुठ्ठीत आलंय, जगाशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमच्यातल्या कलाकृतीला जग ऍप्रिशिएट करायला बसलेलं आहे, तुम्ही करून तर बघा. सो करून बघणं, त्यासाठीच ते करेज आज मला वाटतं लोक हरवलेले आहेत. नाही तुम्ही काय रूम मध्ये असं राहा, नाच करा, अंड्या पाठवून कोण बघतंय. लाज वाटायचं किंवा गाणं गा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. ड्रॉइंग करा, स्वयंपाक करा. पण काही लोकांना हे असतं ना की म्हणतात ना की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, लोक काय म्हणतील, हो. हा एक जो प्रश्न डोक्यावरती प्रत्येकाच्या बसलेला असतो. सो त्याचं काय करायचं. कारण अगदी ते विसरलं तरच माणूस पुढे जाणार. त्या बेड्या आहेत त्या पायातल्या. बेड्या. लोक काय म्हणतात, जे आपल्या वेळेला कधीही उपयोगाला येत नाही ती लोक असतात. लोक म्हणतो ना आपण, लोकच म्हणजेच आपल्या वेळेला नसतात. ती आपल्या गरजेला जे येतात, आपल्या कठीण परिस्थितीत जे येतात ते आपले, अगदी बरोबर. त्यांची पर्वा करा, बाकी कोणाची नाही. आणि दुसरं मला फार सांगायचं वाटतं की खूप जणांचं असतं मी नोकरी करते, मी समजा ऍक्टिंग करते, मी अमकं करते, मी मोठी आहे, मग चला मी चालले. तुमचा संसार आणि तुमचं घर ही प्रायोरिटी तुम्ही दिलीच पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की मी आता हे मी घरात नाही, मी आपली चालले, मी खूप मोठी, तुम्ही काही मोठ्या नाही आहात. तुम्ही जेव्हा संसार करायला घेतलाय म्हणजे तो नीट करायलाच पाहिजे.
तुमच्या घरचे, तुमचे मिस्टर असतील, तुमची मुलं असतील, तुमची सुना असतील, तुमची नातवंड असतील, त्या सगळ्यांचं व्यवस्थित करून तुम्ही गेलात तरच तुम्हाला यश मिळणार, नाही तर तुम्हाला यश मिळणं शक्य नाही. मी चालले, तुम्ही बसा वाजवत तिकडे. तुम्ही हे कसं मॅनेज केलं? कारण आज ज्याला त्याला विचारलं की नाही मला वेळ नाहीये, हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. कारण बाळ झाल्यानंतर बऱ्याचशा महिलांचे असते की आता वेळच नाहीये मला, आय एम बिझी. हो. सो हाऊ यू मॅनेज, तुम्ही कसं मॅनेज केलं ते? नाही मी तेव्हा, आता मी जेव्हा मुलं लहान होते तेव्हा मी जॉब करत नव्हते. माझा जॉबच 37व्या वर्षीच्या पुढे लागला. तर मी ट्युशन घ्यायची घरी. वा. म्हणजे मराठी हिंदी, इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मराठी आणि हिंदी खूप कच्चं होतं, त्यामुळे मी घ्यायला सुरुवात केली. आणि ना नेहमी ना आपलं डोकं, लोक कसं शिकवतात, लोक काय करतात ते जर सोडलं ना तरच तुम्ही पुढे जा. मी तुम्हाला सांगते, 8वी 9वीची बॅच मी घेत होते. मी त्यांना काही वाचायला यायचं नाही. आणि 2-2 वर्ष नापास झाली मराठी हिंदीमध्ये, म्हणून इयत्तेत नापास झालेली ती मुलं होती. मग मी विचार केला, ह्यांना मी त्यांना राग यायचा. 9वीत हे टीचर ऐसे शिकवते, वाच, मी शाळेत जातो, वाच, मी अमकं करतो, वाच. असं करायचे ना, त्या आईंना जाऊन सांगायचे, मम्मी हम साऊथ इंडियन किंवा वेगवेगळे ह्याचे होते, बरोबर. मम्मी हम नहीं जाएंगे, वो मॅडम तुझी शिकाती है बच्चे जैसा. ती म्हणली, तू ह्या शाळेत ह्या मॅडमच्या क्लासला जायचं असेल तर घरात चालता पण. आणि मी असं शिकवायला लागले, वाचायचं, वाचलं नाही तर 10 वेळा लिहायचं, अशी मी शिकवले त्या मुलांना. आणि त्यांची पहिली परीक्षा आली मराठी हिंदी, आणि त्यात ते सगळे चांगल्या मार्काने पास झाले. त्या आया येऊन रडल्या आणि पाया पडल्या. म्हटलं पाया पडू नका, म्हणजे तुझ्यामुळे झालं. आपल्याला म्हणजे मी पण इतरांसारखं डायरेक्ट त्यांना फक्त उत्तरं द्यायची, त्यांना हे पाठ करत सांगायचं मी नाही केलं. म्हटलं तुम्हाला वाचता आलं पाहिजे, एक अक्षर वाचता येतं नाही त्याला. मी म्हटलं लिहा, आई लिहा, गाय गवत खाते, लिहा गाय गवत खाते. इतका त्यांना अपमान वाटायचा. हम 9th में है और वो गाय गवत खायची, छोटा छोटा चिकाते. तर त्यांना ते वाचायला यायला लागलं. मग त्यांना ते प्रश्न समजायला लागले, मग ते धडे वाचायला लागले, आणि मग प्रश्न यायला लागले. तर दरवेळेला इथे इथे ते कॉपीची काय काय चिठ्ठ्या घेऊन जायचे ना, काही न घेता गेले ते. आणि आता ते माझ्या मुलाच्या लग्नात ते सगळे आले, ते एकाच वर्गातले ना ते सगळे. तो मला मुलगा पण, आई तू काय शिकवते, म्हटलं बघ ते पुढे येतील. आणि नको येऊ दे, मी काय ह्यांना बोलवलं नाहीये, मी कुणालाही बोलले माझे. त्यानंतर अख्खा 8वी 9वीचा क्लास माझ्या, आमचं वनरूम किचन. अरे वा, नको म्हटलं, नका येऊ आता, मला नाही झेपणार एवढं करत. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही तुमचं डोकं चालवून करा, लोक काय शिकवतात तसं तुम्ही शिकवू नका. मग क्लासेस मध्ये मला बोलवणं आलेलं, मॅडम तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. सुंदर. गेले नाही तर ठीक आहे, पण मी सतत काहीतरी करत आले. हे सतत काहीतरी करणं खूप महत्वाचं असतं मला अगदी. वाटतं. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे, रडत राहू घोड्यावरती. अगदी म्हणजे मी नेहमी सांगतो, काही लोक आयुष्यात कधीच बदलत नाहीत, कारण ती फक्त कारणं बदलतात. खरं आहे, अगदी बरोबर बोललात. आज याच्यामुळे झालं नाही, उद्या त्याच्यामुळे झालं नाही, परवा याच्यामुळे झालं नाही, त्यांची गाडी तिथेच आयुष्य. तर हे फक्त लोक बदलत राहिले, अगदी. रिझन्स बदलत राहिले. खरं आहे, खरं सो रिझन देण्याऐवजी मला वाटतं की ते जबाबदारी घेतली स्वतःची तर आयुष्य सुंदर आहे, आणि जबाबदारी घेतली पाहिजे. मला आश्चर्य या गोष्टीच वाटते की तुम्ही रिटायर झालात आणि ऑडिशन द्यायला गेलात. खरं तर नृत्याची किंवा ऍक्टिंगची किंवा बाकी कुठल्याही गोष्टींचा कसलाही जरासाही संबंध नसताना या क्षेत्रात जावं, काहीतरी करावं, हे वाटलं कसं आणि ते कशा पद्धतीने केलं? तुमचा तो अनुभव शेअर केला तर छान. ऍक्च्युली जेव्हा मी, तेव्हा ते कम्प्युटर नव्हते, मोबाईल्स तर नव्हते, फेसबुक जस्ट चालू झालं होतं. मग 1-2 फोन नंबर मिळाले, तर त्यांनी मला विचारलं की तुमचा एक्सपिरियन्स काय, एवढं मोठं वय, 55च्या प्लस होते मी. तर मी म्हटलं सर, एक्सपिरियन्स नाही म्हणून तुम्ही काम देत नाही, आणि काम देत नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही, माणसाला मिळणार कसा, म्हणजे हे लगेच बोलले. तिथे नोकरीत तसं बोलले, इकडे असं बोलले. तर काही वेळेला बोलायला पण लागतं, असं पण मला म्हणायचं. खरं बोला, सत्य बोला. आणि मग काय झालं,
मी एक दिवशी अचानक फोन वाजला, मी घेतला. तर ते म्हटले, "कुमकुम भाग्यमध्ये एक छोटासा रोल एक करणार का?" तेव्हा मी मुंबईत राहत होते. क्लिक निक्सन म्हणून स्टुडिओ आहे अंधेरीत. ओके. तिथे ते शूटिंग होतं. ते एकता कपूरचा होता हा कुमकुम भाग्य. आता तेव्हाच सांगते, जेव्हा असा चान्स येतो तेव्हा धावायचं. त्यावेळेला सोडायचं नाही. मला हाच रोल का? मी तर एवढी मोठ्या वयाची. पहिला तुम्ही तो चान्स घ्या. पहिला चान्स जर तुम्ही सोडलात तर मग तुम्हाला कोण देणार? तुम्ही कोणी नाही आहात. इंडस्ट्रीत तर तुम्हाला कोणी ओळखत नाही. बरोबर. मग असं. मग मी गेले तिथे. तो पहिला खूप छान वाटलं. तिथे म्हणजे त्यातला अनुभव सगळा मस्त. मी तिकडे पहिलाच ना अनुभव. मग तिने मला नेलं, "घ्या मॅडम" वगैरे. मग तिने मला केबिन दिली. केबिनमध्ये मी अगदी ऐटी-तेशी पाणी-बिणी. "मॅडम चाय चाहिए? मॅडम ये चाहिए?" मी म्हटलं, "अरे बापरे!" माधुरी दीक्षित सारखं होतं वाटतं मला. म्हणजे एकदम मला भारी वाटलं. मग एकीने केस हे केले, एकीने मेकअप केला, एकीने मला साडी दिली की मी नेसवते तुम्हाला. जाम भारी वाटतं अशा वेळेला. तो पहिला एक्सपिरियन्स असतो ना, तो जाम भारी असतो. मला इतकं छान वाटलं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आनंद घ्यायला शिका. प्रत्येक ह्याच्यात निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा हे मला मिळेल असं वाटलं होतं. त्यानंतर आता तर मला व्हॅनिटी व्हॅन हे सगळं माहिती झालंय, सगळं करते. पण तो पहिला एक्सपिरियन्स मी खूप आनंद घेतला. जाम भारी. म्हणजे मला असं वाटलं, अरे सासच तर माधुरी दीक्षितला करत असणार. मग Absolutely. तसंच मला करतात. आणि मग हळूहळू त्यातला अनुभव. मग आता मी मागच्या वर्षी मुक्ता बर्वेच्या आईचं काम पण केलंय, दप्तर या ह्याच्यात. मग मी हावेल्स केलंय, नंतर अमूल केलंय, टायगर बाम ऍड केली आहे, दिलीप सोनगिराची ऍड केली आहे. अरे वा. नंतर ते कोण आहेत ते इथे आहेत ते अजून एक जाऊदे मला नाव नाही आठवत. ते पण छान आहे ते. त्यांची ऍड केली. आता म्हणजे मला मिळतात, पण आता मी ऑपरेशन झाल्यापासून मुंबई जरा कमी केलंय. तर पुण्यात काय आलं तरी शॉर्ट फिल्म्स करते. कारण मोठ्या कलाकारांबरोबर बाजूला छोटंसं काम करणं जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच एखाद्या ह्याच्यात आपल्याला ऍक्टिंग करणं पण खूप महत्वाचं आहे. तर त्यावेळी मला ते पण खूप मजा येते. पण असं वाटलं नाही की आपल्याला ह्यातलं काहीच माहिती नाही आणि या इंडस्ट्रीत आता मी कसं जाऊ, मला डायलॉग जमेल का, हा प्रश्न आला नाही का? नाही, मला वाटलं फार फार तर नाही म्हणतील. म्हणजे माझा हा डायलॉग फार महत्वाचा. म्हणजे मुलं जाम चिडवतात. मी म्हटलं, "जायचं रे, फाशी थोडी देणार आहेत." म्हणजे अरे फाशी थोडी देणार आहेत. जाऊन बघायचं. मग ते कुठे जात असलं, "अरे कुठे चालला?" "जातो गं, फाशी थोडी देणार आहेत." माझा डायलॉग मला मारत होते मुलं. नाही, पण हा डायलॉग खूप महत्वाचा आहे. कारण ट्राय करायला हरकत काय? मग नाही काय? म्हणतील याच्यापेक्षा वेगळं काय? याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणार नाहीत. मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे इतके मजेशीर अनुभव आहेत माझे. लांब रे ते व्हिडिओ निलेश साबळ्यांचा झी युगावर प्रोग्राम चालू होता. तर त्यांची ॲड वाचली मी. त्याच्यात आहे, तर तुमच्यात काही वेगळं असेल तर पाठवा. मी रॅप लिहिलेला मराठीत. तो रॅप मी लिहिला लगेच. तो गायला, नाचले आणि दिला पाठवून. वा. नाही म्हणतील. 5व्या मिनिटाला मला फोन आला. "हां, मॅडम तुमचं वय तेवढं 65च होतं. 65च्या वर." तर म्हटलं, "हो माझाच आहे." "तुम्ही लिहिला?" "हो." "तुम्हीच गायला?" म्हटलं, "हो." "तुम्हीच नाचला?" म्हटलं, "हो." "तुम्ही सिलेक्ट." म्हणजे मी जर म्हटलं, "ह्या रॅप ह्या वयात?" "हो." खूप छान लिहिला, म्हणजे योग्य लिहिलेला आहे मी. त्याच्यावर निलेश साबळे आणखीन ते सिद्धार्थ जाधव आले होते. हम्म. इतकं छान बोललेत. मला यो-यो आजी नाव ठेवलं त्यांनी. यो यो अजय. जर मी हे केलंच नसतं, तर मला हा एक वेगळा अनुभव कसा मिळाला असता? ॲब्सोल्युटली. असं आहे, आपण तुम्हाला ज्याची आवड आहे ते करून बघा. फार फार तर काय तुमचं घेणार नाहीत ते, काय म्हणा आता तुम्ही का पाठवत, चला वाची देतो. कोण नाही म्हणत तुम्हाला. ते घेत नाहीत तुमचं आणि काय करणार आहेत? त्यामुळे प्रत्येक गोष्ट ट्राय करणं हे मला फार आवडतं, चांगल्या पद्धतीने. म्हणजे कुठेतरी जाऊन काहीतरी करू नका तिथे. म्हणजे तुमची आणि तुमचं घर आहे, तुमची मुलं बाळं सुना आहेत सगळे, तर रिस्पेक्ट मिळेल. अशा कुठेही जा तुम्ही, काही करा. ग्रेट. खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. कारण नॉर्मली रिटायर होताना लोक काय म्हणतात की मी आता रिटायर झालो. मी टाटा मोटर्सला होतो.
सो नॉर्मली मी पाहायचं की रिटायरमेंटच्या प्रत्येक मंथ एंडला फंक्शन्स असायचे. सो रिटायर होणारी व्यक्ती, माझे काय आता 2 वर्ष राहिले, माझे काय आता 6 महिने राहिले, माझे काय आता 1 महिना राहिला, म्हणजे लिटरली ते दिवस मोजत बसायचे. आणि रिटायर म्हणजे मला असं वाटतं की सायकोलॉजिकली ते स्वतःला सजेशन द्यायचं की मी रिटायर होतो. हा आणि त्यामुळे रिटायर झाल्यानंतर त्यानंतरचं त्यांचं जीवन बरेचदा मी खरं तर पाहिलेलं आहे. सो मेंटली हे रिटायरमेंट घेण्यापेक्षा एन्जॉय करा. सेकंड इनिंग चालू होते, सेकंड इनिंग ज्या स्वप्न राहिलेत ती स्वप्न जगली पाहिजेत. अगदी 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 मला वाटतं की तुम्ही सेकंड इनिंगचा फर्स्ट इनिंग पेक्षाही जास्त आस्वाद घेतला. खूपच. आणि मी नेहमीच म्हणते, एक आयुष्य मिळतं, एक आयुष्य मिळतं, तुम्ही इतकं जगा ना की तुम्हाला मरताना दुःख नाही झालं पाहिजे की अरे माझं हे राहिलं. मस्त जगलो, मस्त. मी तुम्हाला सांगते, माझ्या ऑपरेशनला आत नेताना 6 तासाचं ऑपरेशन होतं, सही केलेली. मिस्टर, मुलं, सुना. माझ्या सुनेचे वडील ते हे आहेत, डॉक्टर आहेत, म्हणजे तर सर्जन आहेत, म्हणजे ते आलेत. तर मी त्यांच्यासमोर मुलांना आणि यांना सांगितलं, म्हणजे तुमचं मनच स्ट्रॉंग पाहिजे. हे मला फार वाटलं. मी म्हटलं एक सांगते, ह्याच्यात काही होऊ शकतं. बाय चान्स मी कोमात गेली, ते 4-5 दिवस दुःख करा, शेवटी तुमची आई आणि तुमची बायको, त्यानंतर रामराम काढून टाका सगळं. मला उगाच जगून पैसे खर्च करायचे नाही. सगळे म्हणले. मी म्हटलं अगं खरं आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, लग्न झाली आहेत, सगळे सुखी आहेत. मग उगाच घरचे पाहिजे. कारण मी अनुभव घेतला. आमच्या नातेवाईकात कोमात गेलं ते एक व्यक्ती, तर त्यांनी मग आता जगूया जगूया, शेवटी तिचे दागिने तिथे का वर्षानुवर्ष ते तसेच होते. ते मला माहित होतं. कारण 1 वर्षाने असं वाटतं की गेली तर बरं झालं. आणि मी प्रॅक्टिकल, अगदी प्रॅक्टिकल लोक, मी खूप प्रॅक्टिकल आहे. मग काय उगाच झालं की सगळं माझं. आणि दुःख होणार ते 5-10 दिवस खरा, तुम्ही नाही म्हणत नाही, त्याचं बाद झालं. हे मी म्हटलं डॉक्टर तुमच्यासमोर सांगते. ते सर्जन ते धन्यवाद तुम्ही. म्हटलं हो हो. कारण मी न सांगता असं काय झालं तर मग हिला जगायचं असेल तर बिलकुल नाही असं जगायचं मला बाबा, असं म्हणजे. नाही, खूप 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 छान. जसं आता तुम्ही सांगितलं की निलेश साबळे यांना तुम्ही रॅप पाठवलात, हं. बट असं मनात आलं का की बाबा आता मी रॅप करून पाठवतोय, पण माझ्या सुनेला काय वाटेल किंवा ते काय म्हणतील? काही नाही. माझं पण हे नशीब. एक तर मी पॉझिटिव्ह आहे, दुसरं माझ्या सुना आणि माझी मुलं आणि माझे मिस्टर, हे सगळे मला सपोर्ट म्हणूनही म्हटलं. सगळ्यांना मी सांगते, घरच्यांचा सपोर्ट असलाच पाहिजे तुम्हाला. तुम्ही घरच्यांची मनं दुखवून घरच्यांना वाईट हे करून जर गेलात तर तुम्हाला यश नाही मिळणार. ह्याचा मला अगदी 100% खात्री आहे. तुमच्या सुना, तुमची मुलं, तुमच्या मुली असतील तर, मला मुलगी नाही आहे, म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला, म्हणूनच मी इथपर्यंत आहे. आणि अजूनही मी अशी आहे. म्हणजे असण्याचं कारण एक तर मी स्वतः पॉझिटिव्ह आहे आणि माझे घरचे सपोर्टिव्ह आहे. आणि घरच्यांची साथ तुम्हाला लागते संसारात राहताना. मग नक्कीच नक्कीच लागते. सो पॉझिटिव्हिटीसाठी आजकाल आपण पाहतो की लोक मंदिर, मस्जिद, दर्गा, म्हणजे याकडे सुद्धा, किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे 2 भाग आहेत. सो तुम्ही तुमची श्रद्धा किती आहे या सगळ्या गोष्टी? अंधश्रद्धा तर बिलकुलच नाही माझी श्रद्धा आहे. माझी श्रद्धा देवावर आहे म्हणण्यापेक्षा असंही एक शक्ती आहे आपल्या जगात की आज जर का तिच्या मनाविरुद्ध तर आपला हात पण वर करू शकत नाही. ही शक्ती आहे जिला आपण नेहमीच रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणजे खूप देव असं नाही आहे माझ्या ह्याच्यात, मी करत नाही. पण मला खूप आदर आहे ह्याच्याबद्दल अगदी, की आपण म्हणूनच म्हणतो की जे म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे त्यांनी आपल्याला एवढी शक्ती दिली की एवढं तर त्यांच्याकडनं पॉझिटिव्हिटी आपण घेऊ शकतो. कळलं की नाही? नेहमीच घ्या तुम्ही ती. तर मला तर खूप वाटतं की आज त्यांच्यामुळे जे काय आहे ते आहे, आपण आहोत. श्वास पण आपण त्यांच्याशिवाय घेऊ शकत. फायनली बिकॉज ते आहेत म्हणून ही सृष्टी आहे आणि आपण ते मानलं पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा आपण आता म्हणजे बघतोय, तुमच्या ओव्हरऑल आयुष्याकडे पाहिलं, तुमच्याकडे पाहिलं की एक ऊर्जा, एक उत्साह, एक प्रेरणा जाणवते, एक पॉझिटिव्हिटी जाणवते. म्हणजे आयुष्य सकारात्मकतेनं घेतलं की दुःख आपोआप कमी व्हायला लागतं.
दुःख नाहीत असं नाही. ना. आयुष्यात अनेक दुःख आहेत, अनेक प्रसंग आहेत, अनेक टोचणारे अडचण म्हणजे त्या आठवणी आहेत. बट आपल्याला आपण खत कशाला घालायचं, आपण खत पाणी कशाला द्यायचं याच्यावरती म्हणजे आपला दृष्टिकोन सगळं काही ठरवत असतो असं अगदी. मला वाटतं. आज समाजामध्ये जर पाहिलं, सोशल मीडिया आपण पाहतोय की हातात खरं तर ताकद आहे, पण या ताकदीचा दुरुपयोग करताना आपल्याला जाणवतोय. मुलं लहान लहान त्या गेम्समध्ये अडकलेले आहेत. आज तरुणाई आपली कुठेतरी ह्या सगळ्या निगेटिव्हिटीज मध्ये विळख्यामध्ये अडकलेल्या आहे. आज आपण न्यूजपेपर ओपन केला तर काही अनेक घटना म्हणजे पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह घटनांचा असा समाचार असतो त्याच्यामध्ये भरपूरसा. आणि या सगळ्यांमुळे लहान लहान मुलं छोट्या छोट्या अडचणींनी अगदी वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या, हे मिळालं नाही म्हणून आत्महत्या, ते मिळालं नाही म्हणून आत्महत्या. म्हणजे इझी वे झालेला आहे जगण्यापेक्षा. मला वाटतं की मरणं फार स्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे लोक आजकाल म्हणजे ही जी काही बदलणारी पिढी आहे, ही बदलती पिढी आहे, या सगळ्यांबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी मला असं वाटतं, काय माहितीये का, हल्ली काय झालंय की 1 किंवा 2 मुलं असतात, आई वडील बक्कळ कमवत असतात, त्यामुळे हे घे मोबाईल. तुम्हाला सांगते, आम्ही एकदा कुठे उटीला का कुठेतरी गेलो होतो मी आणि माझे मिस्टर. तर पूर्ण हॉटेल भरलेलं होतं, लहान लहान मुलं. एकही मूल हे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि आई वडील गप्पा मारतात. आज हे इतकं दारुण म्हणजे दृश्य होतं ते. आणि 6 महिन्याच्या मुलाला असं त्या ह्याच्यात त्यांनी मोबाईल लावलेला आणि ते कार्टून बघत होतं ते 6 महिन्याचं मूल. काय होणार तुम्ही सांगा ना. आज ह्याच्यात आता ते म्हणतील मग का आम्हाला, आणि आम्हाला प्रायव्हसी नाही का, आम्हाला मोकळेपणा नको का, आम्हाला स्वातंत्र्य नको का, काय चाललंय तुमचं हे. मग म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना किती चुकीच्या दिशेने देता. मुंबईच्या एका ह्याने क्लासला जा आईने म्हटलं म्हणून वरनं उडी मारली. म्हणजे त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काही होऊनच द्यायचं नाही. ह्यासाठी मला असं वाटतं तुम्ही हे जे गर्भसंस्कार किंवा तरुणांसाठी जे करता ना, ते कार्य इतकं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या देशात तर फार गरजेचं आहे. फार लवकर ती चुकीच्या दिशेने जातायत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आईवडिलांना पण योग्य डायरेक्शन दाखवली पाहिजे की मुलांना नाही म्हणजे नाही. आमच्याकडे पण दोन्ही नातवंडांना ठराव केल्यानंतर मोबाईलला तर हात लावत नाही. माझी मोठा नातू आहे, तो 10वीला आहे. तो आता कुठे कामाशिवाय मोबाईल नाही. अगदी स्ट्रिक्ट. ठराविक वेळेलाच टीव्ही बघायचा बंद. म्हणजे वेळ जे लागलंय ना मुलांना, त्यांनी खूप त्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे वाटेल ते काय बघतात काय नाही तुम्हाला कुठे कळतंय. काहीच नाही. मग आता ते कुठल्या तरी गेम मध्ये शेवटच्या ह्याच्यात जीव द्यायचा म्हणे, तो कुठला तरी गेम आहे, त्यात बरोबर. किती मुलं जातायत. अरे तुम्ही नाही, त्या एका आईचं मी इंटरव्ह्यू वाचला, तर मला बघितलं, मला एवढं वाईट वाटलं. त्यांनी जीव दिला वाटतं त्या एकुलत्या एका मुलाने. तो म्हणे तो ना मला रूम मध्ये येऊन द्यायचा नाही आणि लॅपटॉप असा खेचून घ्यायचा आणि अमकं करायचा. मग तो कुठला तो गेम खेळत होते, तर त्यात शेवटचं म्हणजे तुम्ही जीव द्या का काहीतरी आहे, त्यात ते उडी मार. तो म्हटलं एवढा होईपर्यंत तुम्ही काय करत होता. बरोबर. तुमची जबाबदारी नाही का एक आई वडील म्हणून. इतक्या हारी आणि जायच्या आधीच तुमचं बंधन तिथे घातलं पाहिजे की हे बघायचं नाही, मी सांगते तेच बघायचं. येऊ दे त्याला राग, नंतर जीवच दिला ना. मला खूप काळजी वाटते. तुम्ही आईवडिलांची जबाबदारी आहे ही खूप, आणि आईवडिलांना गाईड केलं पाहिजे. तेच तुम्ही करताय असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे फार गरज आहे तुमची. गरज आहे, कारण पॅरेंटिंग हा महत्वाचा विषय त्याच्यामध्ये बनलेला आहे की त्या मार्गदर्शन असल्याशिवाय सजगपणे म्हणजे जागरूकपणे एखाद्या गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे. आणि जसं आता तुम्ही म्हटलात की प्रॅक्टिकल अप्रोच, म्हणजे विनाकारण माझं 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 म्हणजे माझं तो बाळ्या म्हणजे असं म्हणून चालणार, ते थोडंसं प्रॅक्टिकल अप्रोच पालकांनी किंवा प्रत्येक व्यक्तीनं ठेवला पाहिजे. आणि जर तो ठेवला तर मला वाटतं की आयुष्य सुंदर आहे. अगदी अगदी. सो म्हणजे आता बरेचदा आज आपण पाहतो की आपण थोडंसं हेल्थ या विषयाकडे येतोय की आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज 71 मध्ये सुद्धा तुम्ही एवढ्या फिट आहात किंवा स्वतःला टापटीपणे ठेवताय, छान प्रेझेंट करताय. सो हे ऊर्जा कशी मिळते आणि कसे तुम्ही स्वतःला मेंटेन करता? छान. मला ना प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायला, अगदी एवढ्याशा गोष्टीत पण मी आनंद घेते. म्हणजे आता मी तसं स्वयंपाक पण छान करते
आता प्रत्येक म्हणजे मी पॉझिटिव्ह ह्याने बघितलंच पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही आनंद घेऊ शकता. मी साधा म्हणजे केक केला तरी मला आनंद होतो, की लोक मुलांना आवडला, मिस्टरांना आवडला, वा वा मी आज मुलांनी खाल्ला, असं आहे ते. प्रत्येक ह्याच्यात आनंद घेतला पाहिजे. तुम्ही आनंद घ्यायची वृत्ती ठेवा. प्रत्येक वेळेला असं नाही मनाविरुद्ध होतच, माणूस आहे तर काय 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 गोष्टी आपल्याला पटत नाही, पण त्याच धरल्याने इगो, तो जो इगो आहे माणसाला. पु ल देशपांडे यांचं फार सुंदर इगोवर आहे. आता मला पूर्ण येत नाही पण एक वाक्य सांगते, की इगो जो प्रत्येक माणसात असतो, तो बाजारात जाऊन विका 4 आण्याला पण कोणी विकत घेणार नाही. तर मग तुम्ही तो इगो पाहताच कशाला? बरोबर. ह्याने मला हे केलं नाही, त्याने मला ते केलं, जाऊन तिकडे आहे. कळलं, ते सोडण्यातच आनंद आहे, धरण्यात नाही. हे जेव्हा कळतं त्यावेळेला खूप छान वाटतं. आणखीन मला असं वाटतं की दुसऱ्यांमधलं तो वाईट आहे किंवा तो चांगला आहे किंवा त्यांनी हे केलं, ह्याच्यासाठी श्रीकृष्ण बसलाय. भगवद्गीता पाहता तुम्ही, तो म्हणला मी आहे त्यांचा हिशोब लायला, तू कशाला लिहितो. त्यांनी अर्जुनाला तेच म्हटलं ना, की तुझे जे सगळे नातेवाईक आहेत त्यांना तू तुझं काम कर ना, ते चांगले का वाईट, ते हे का ते, त्याला मी बसलोय, मी कशाला बसलोय मग. बरोबर. तुम्ही तुमचं काम करा, त्यासाठी त्यांचा हिशोब तुम्ही ठेवू नका. हे जरी आपण धरलं ना की त्यांनी चुकला, जाऊन तिकडे सोडून द्यायचं. सोडून बरेचदा दिलं जात नाही. लोक ते डोक्यावरती घेऊन बसतात. हो ना. म्हणजे ते एक मध्यंतरी कहाणी ऐकली, 2 साधू ब्रह्मचारी, लहानपणापासूनचे ब्रह्मचारी, एक शिष्य आणि त्यांचे गुरु. ब्रह्मचारी असल्यामुळे परस्त्रीचा विचार सुद्धा किंवा एखाद्या स्त्रीची सावली सुद्धा न पडून घेणारे असे साधू. मग आयुष्यभर कधी म्हणजे स्त्रीची सावली न पडून घेणारे हे दोघं गुरु शिष्य, आणि स्ट्रिक्ट त्यांच्या वचनांची. एकदा त्यांना नदी पार करायची असते आणि तिकडे गेल्यानंतर असं लक्षात येते की एक स्त्री बाजूला उभी आहे आणि तिला ती नदी पार करायची आहे. मग आता करायचं काय? बरं, तिला घरी जाणं महत्वाचं आहे, अंधार पडत आलेला आहे. मग ते जे गुरु आहेत त्यांना असं वाटतं की नाही, आपण पलीकडे सोडलं पाहिजे. मग ते घेतात त्या स्त्रीला खांद्यावरती आणि पलीकडं, कारण ती जाऊ नाही शकत आहे पाण्यातनं, तिला पलीकडे नेऊन सोडतात आणि निघून जातात. पण तिथून पुढच्या प्रवासामध्ये हा शिष्य मात्र त्यांच्यासोबत शांत आहे, प्रचंड शांत आहे. गुरुला समजत नाही प्रॉब्लेम काय. ते विचारतात, न राहून शेवटी विचारतात, अरे बाबा काय झालं तुला? ते म्हणतात, तुम्हीच मला सांगितलं की स्त्रीची सावली सुद्धा आपल्याला वर्ज आहे, आणि तुम्ही मात्र चक्क त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं आणि नदीच्या याकडेला आणून दिलं, याकडेला आणून सोडलं. हे कसं काय तुम्ही करू शकलात? तर गुरु म्हणतात की बाळा, मी तिला नदीच्या त्या काठ्याला खांद्यावर घेतलं, या काठ्याला सोडून दिलं, ती त्या काठ्याला तुझ्या डोक्यात बसली, ती अजूनही तुझ्या डोक्यात आहे. ते डोक्यात बसलेली तू जोपर्यंत काढून टाकत नाही, कारण मी तिथे घेतली आणि तिथे सोडली, केव्हाच सोडून दिली मी ती, माझ्या डोक्यात पण नाहीये, पण तुझ्या मात्र अजूनही ती कॅरी करतोयस तिला. सो बरेचदा अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात बसतात आणि आपण आयुष्य, मला वाटतं की अजून म्हणतात ना, एक म्हण आहे, द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. म्हणजे रियालिटीमध्ये एखाद्यानं तुम्हाला थप्पड मारली तर ती एकदाच मारली, एकदाच तुम्हाला लागलेले, पण मनात जर का 1000दा ती तुम्ही उकरून काढताय आणि 1000दा तुम्ही स्वतःला पेन करून घेताय, स्वतःला त्रास देताय आणि स्वतःचं चांगलं आयुष्य दुःखात टाकताय, कारण दुःखाचा कदाचित तो एक क्षणच होता. खरं. आणि रिपिटेटिव्हली तुम्ही ते आठवून 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 स्वतःला जखमा करून घेताय. सो हे कुठेतरी मला वाटतं की थांबलं पाहिजे, आणि तसं आयुष्य अगदी तुम्ही जगताय. ह्या सगळ्यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतं, ते म्हणजे तुमची दिनचर्या कशी आहे? तुम्ही स्वतःला एवढं छान मेंटेन ठेवलं तर ते कसं? ऍक्च्युली मी याचं काही विशेष करत नाही. मुळात म्हणजे मस्त राहायचं आणि टेन्शन नाही घ्यायचं, एकदम कुठलंही टेन्शन घेत नाही. टेन्शन म्हणजे थोडंसं हप्ते ना, मी सांगितलं माझ्या मुलाचं, म्हणजे प्रत्येकाच्या संकट आलेली आहेत, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात पण आली, पण ती पॉझिटिव्हली त्यामुळे ती पार पडली सगळी व्यवस्थित. आणि आता तर मी म्हणजे खूपच म्हणजे देवाची कृपा आहे ती, की इतकं छान मला हवं तसं आयुष्य मी जगते. अगदी नातीबरोबर मस्त आम्ही खेळतो, आम्ही दोघे एकमेकींची मस्त भांडतो म्हणजे असं छान आयुष्य. कारण मला बहीण नाही आणि मला मुलगी पण नाही, त्यामुळे मला त्या नातीचं भयंकर अप्रूप वाटतं, की तिचं माझं इतकं बॉन्डिंग छान अगदी आहे. तर मग तिला गोष्टी सांगायच्या, तिला छान छान नवीन शिकवायचं, रामरक्षा म्हणा किंवा मारुती स्तोत्र फार छान म्हणते, गणनायिका वगैरे सगळं शिकवत राहायचं. तर ह्यात माझा दिवस एवढा छान जातो.
आणि माझे मिस्टर पण खूप, त्यांनी मला आयुष्यभर खूप सपोर्ट केला की ते म्हणजे इतके वर्ष तू कष्ट काढलेत, आता तुला हवं तसं तुझं. असं ते सुना नातू मुलं तर आहेतच. तर माझा मुंबईचा फोन करते ना, मी माझा फोन आला की आज काय नवीन आईने काय उद्योग केलेत, त्याला पण उत्साह असतो, काहीतरी केलं असता तो फोन आला म्हणजे मी सांगते मी आज हे केलं, ते सगळं सांगते. आता आता मी मी ट्रान्सलेशन पण करते. म्हणजे काही म्हणजे दीड एक 2 वर्षापूर्वी मी इंग्लिश इंटू मराठी खूप केले ट्रान्सलेशन. पण मग त्यातनं वेळ जातो. मग त्यातनं बुद्धीचा कस लागत नाही. आपल्याला मराठी चांगलं असतं, इंग्लिश छान आहे. त्यामुळे ते ट्रान्सलेशन करायला काढलं. पण मध्ये गॅप पडले आणि आता मला वेळ असतो थोडा. सध्या मी ॲस्ट्रॉलॉजी शिकते. तो पण एक अतिशय गहन आणि अतिशय सुंदर विषय आहे. मला आवडलेला आहे तो विषय. म्हणजे अ, जेव्हा म्हणजे मला आधी असं मी जरा अशी होती, काही नाही मागचा जन्म वगैरे काही नाही, असं काही नसतं हां. मागचा जन्म आपण थोडी बघतो. पण जेव्हा ते विमान अपघात म्हणजे मग हळू मला वाटायचं की विमान अपघात झाला बघा तो बरोबर. अहमदाबाद, गुजरातमध्ये. गुजरातमध्ये. एवढ्यापासनं जी मुलं गेली त्यांनी काय पापं केली होती? आपण म्हणतो पाप केलं ह्या जन्मी तर भोगायला लागतं वगैरे, ठीक आहे. बरोबर आहे, ह्या जन्मी पाप केलं ते ठीक आहे आपलं. पण एवढ्या एवढ्या मुलांनी काय केलं असणार म्हणते अशी अक्षरशः विमान जळलं. म्हणजे बरोबर. किती यातना झाल्या असतील असं मला तेव्हा मला वाटलं की असं नसतं. थोडंसं मागच्या जन्मीचं काही असतं. त्यात ते पूर्ण करण्यासाठी ह्या जन्म घेतो आपण, असं मला तेव्हा पटायला लागलं. आणि म्हणून मग मी ते ॲस्ट्रॉलॉजीकडे वळले आणि हळूहळू अभ्यास म्हणून. मला यातनं काय करायचं नाही. आता एकातऱ्याची कुठल्या झाडाखाली बसणार आहे. नक्कीच, नक्कीच. तर असं. त्यानंतर तुमचा अजून एक छंद ज्याच्यावरती तुम्ही हे पुस्तक लिहिलं दिल के कलम से कागज पर. सो तुम्ही कविता लिहिता, हो. वेगवेगळ्या छान छान हिंदी मराठी कविता हो. तुम्ही केलेल्या आहेत. हो. सो तो छंद कसा जडला आणि केव्हापासून तुम्ही ते करताय? ऍक्च्युली सांगायचं झालं तर माझं अक्षर अत्यंत घाणेरडं आहे. मी म्हणजे असं म्हणायची पण मी मुळात हुशार. म्हणजे मॅथ, सायन्स वगैरे. मराठी, हिंदी आवडायचं नाही कारण निबंध लिहायला लागायचं. एवढं मोठं कोण लिहिणार? आणि अक्षर घाण असल्यामुळे मला आई विचारायची, "अगं, तू वाचलास का पेपर?" मी म्हणायची, टीचरला काय काम आहे? त्यांनी चेक करावं, मी नाही चेक करणार." म्हणजे अशी वृत्ती माझी. त्यामुळे आणि मोबाईल आल्यावर त्याच्यात ते लिहिता येतं ना छान बरोबर. सुवाच्य अक्षरात. त्यामुळे म्हटलं आता आपण आणि मग मी लिहायला लागले. मग माझी म्हणजे एका कुठल्यातरी मासिकात कविता छापून आली, एकात गोष्ट छापून आली आणि असं जर लोकसत्तेत एक कथा छापून आल्यावर मी जाम खुश झाले. आणि मग मी लिहायला लागले. डोक्यात असायचं पण मी लिहायची नाही. आपलं अक्षर घाणेरडं. पाठवलं त्याला वाचता तर आलं पाहिजे. तर अशा प्रकारे माझी आई लेखिका. ओके. म्हणजे त्या- थोडक्यात आईकडून हा वारसा हा पुढे आलेला थोडासा आला. पण आई खूपच छान लिहायची. पण मी थोडंफार इकडे तिकडे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक छान लिहिलेलं आहे. एकदा बोलून दाखवलं तर छान हो हो वाटेल. चालेल. निधड्या छातीचा शिवबा होऊन गेला, अभिमान मराठ्याचा जागवून गेला. मुजरा माझा त्या शूरवीर शिवबाला, जाज्वल्य मराठी बाणा जागवून गेला. तू वाचविलेस म्लेच्छापासून आम्हाला, सोडविलेस तू परकीयापासून राज्याला. द्रष्टा तू पारखलेस प्रत्येकाला, अनेक हिऱ्यांना तू चमकवून गेला. स्वातंत्र्य प्राणाहून मोठे बिंबविले तानाजीस, यशाजी जीवा बाजी प्रभूंनी उतरविले प्रत्यक्षात. रक्तात बिंबले ते जाज्वल्य देशप्रेम, घेऊन शपथ भवानीची पडले पुढे पाऊल. स्वातंत्र्याचा ते जाळून तो ध्वज, उजळला सूर्यासम प्रकाश जिजाई पोटी. जन्मला तेव्हा शिवराय महाराष्ट्रात, किरीट कुंडले ल्याली त्यांनी निर्भयतेची. लखलखती 14 रत्ने बसवली कोंदणासी, भगवा फडकला तेव्हा महाराष्ट्रात, धडकी भरली तेव्हा औरंगजेबाच. तो आमचा शिवबा होता, तो द्रष्टा राजा होता. मुजरा त्या पराक्रमी शिवबाला,
ज्यांनी हिंदूंचा स्वाभिमान जागृत केला. मुजरा त्या पराक्रमी शिवबाला, तो आमचा राजा होता, तो आमचा शिवबा होता. शिवाजी महाराज की जय. जय. सुंदर, अप्रतिम. खूप सुंदर, अप्रतिम. म्हणजे एवढी सुंदर शब्दरचना आणि खर तर खूप कडक स्वरात छत्रपती शिवाजी हो, महाराजांचा खूपच मुजरा. मला खूप सुंदर. म्हणजे मला वाटतं की आज तरुणाई जी काही 40शीत आली, 50शीत आली की वाटतं की झालं की आमचं तर संपलं आता. हम्म. संपलं नाही तर मला वाटतं की तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की आता ती सुरुवात झाली. आता खरं तर आयुष्य जगायचं आहे. खरंय, आणि खरंय. सेकंड इनिंग एवढी सुंदर आपण जगू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुम्ही आहात असं मला वाटतं. सो खूप साऱ्या गप्पा आहेत. आपण कमेंट तरी नक्कीच सांगितलेत की कमेंट जरूर करा. कसं वाटलं ते कळवा. तुमच्या प्रेरणा, तुम्हाला या पॉडकास्टमधून काय शिकायला मिळालं जरूर कमेंटमध्ये कळवा. पुन्हा अजून गप्पा मारूयात आपण मॅडम सोबत. येस, आज आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा आम्हाला अजून भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा आहे. पुन्हा भेटूयात, पुन्हा अजून प्रेरणा देऊयात. माझी अपेक्षा आहे की खूप सारं पब्लिक आपल्याला म्हणजे निश्चित जसं मला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली, मला वाटतं की अनेक लोकांना प्रेरणा मिळणार आहे आणि कमेंटमधून त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येईल. सो थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिलात आणि एवढं सुंदर इन्स्पिरेशन आम्हा सगळ्यांना दिलं. कारण जगण्याची उमेद ही असलीच पाहिजे आणि फक्त जगण्याची नाही तर आयुष्य सुंदर जगण्याची उमेद. मग ते वय म्हणतात ना, वय हे फक्त नंबर असतं. येस. सो बाकी काही नाहीये. बाकी तुमचा माइंडसेट आहे आणि तो माइंडसेट सुंदर ठेवला तर आयुष्य खूप सुंदर आहे. सो तुम्हाला इथून पुढच्या अजून भरपूर कार्यासाठी शुभेच्छा. आत्ताशी सुरुवात झालेली आहे, अजून भरपूर काही करायचं आहे आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भरपूर आरोग्य तुम्हाला लाभो एवढीच मी प्रार्थना करतो आणि तुमच्या माध्यमातून या नवीन युथला म्हणजे 50-60 वर्षाचा जो युथ आहे आता मी म्हणेन त्या युथला प्रेरणा मिळो आणि छान प्रत्येकाचं आयुष्य तुमच्याकडे पाहून जावं अशीच मी प्रार्थना करतो आणि धन्यवाद. तुमचे पण आभार. तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे.